नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आपण आजच्या भागाचे रिव्ह्यू ऐकणार आहोत। प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत की जेव्हा एकटाच घरी आलेला असतो तो का आलेला असतो, नंदिनीचा गैरसमज झालेला असतो का नाही झालेला, की नंदिनीला त्याला माफच करायचं नसतं। प्रेक्षकांनो, आज आपण या एपिसोडमध्ये सगळं काही बघणार आहोत। यामुळे आता काव्यासुद्धा जीवाच्याच बाजूने बोलते, तर पार्थच्या मनात काही गैरसमज होतील का नाही होणार हेच आपण आज बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। सुरुवातीलाच आपण बघतो की जीवा प्रेक्षकांना त्याला खूप वाईट वाटलेलं असतं, तो खूप रडत देखील असतो। तो म्हणतो नंदिनीला की आज तू सिद्ध केलं आहे, या शहाण्यांच्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाही। आणि बघा, जीवा तिला म्हणतो की येतो मी, जीवा तिला म्हणतो की सॉरी, जातो। आणि प्रेक्षकांनो, पण त्याच्याबद्दल वाईट वाटतं ते फक्त शारदा काकूंना। आणि तिचे बाबा बघा कसे हसत असतात, त्यांचं असं जे त्यांच्या मनाला असं वाटतं की चला जीवाच्या नंदिनीच्या आयुष्यातून जीवा आता निघून चालला आहे। इकडे वाईट तर गुड्डूला पण वाटतं, तोही त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण जीवा आता स्वतःचे कपडे तिथे वाळत घातलेले असतो तो काढत असतो। आणि प्रेक्षकांनो, गुड्डू जीवासमोर हातही जोडतो, पण जीवा काहीच ऐकत नाही। आणि प्रेक्षकांनो, आता जीवा तिचे जेवढे काही आठवणी आहेत त्या सगळ्या त्याच्या डार्लिंगवर असतात, त्या सगळ्या ओरबडून फेकून देत असतो। म्हणजे त्याच्या मनाला सर्वात जास्त ठेच पोहोचलेली असते की एवढं सगळं करून देखील नंदिनीला त्याच्यावर विश्वास बसत नाही, म्हणजे काय आहे। आणि प्रेक्षकांना, आता इकडे जीवा बघा त्या डार्लिंगमध्ये जे फोटो आहेत ना ते सगळे बाहेर काढतो आणि त्या गुड्डूच्या हातात देतो। आणि प्रेक्षकांना, आता त्या रिक्षाच्या फ्रंटलाच काचेवर त्याने काहीतरी लिहिलेलं असतं, ते जीवाला दिसतं। आणि नंदिनी त्या रिक्षाच्या समोरच असते आणि तेव्हा त्याला त्याचं दुसरं रूप दिसतं रिक्षावाल्याच्या याच्यामध्ये, वेशामध्ये। आणि प्रेक्षकांनो, हे सगळं नंदिनीने लिहिलेलं असतं त्या रिक्षावर, पण आता तिलाच आठवत नाही, तर हा जीवा तरी काय करणार त्या आठवणी ठेवून। म्हणून तो संतापाने बाहेर येतो आणि ते रिक्षाच्या काचेवर जे लिहिलेलं असतं ते पुसून टाकतो। आणि प्रेक्षकांनो, इथे बाबा जिंकलेले असतात, पण नंदिनी जिंकून सुद्धा हारलेली असती। बघा, तिला तर वाईट वाटतच असतं, पण तरीही ती त्याच्यासोबत जात नाही, हा तिचा कमीपणा असेल। आता इकडे या धनंजय बाबा तर खूप आनंदात असतात, पण नंदिनीचं दुःख त्यांना दिसतच नाही त्यांच्या आनंदापुढे, त्यांच्या इगो पुढे असं म्हणायला हरकत नाही। इकडे शारदा काकूंना नंदिनीचं दुःख बरोबर कळतं, त्या तिच्या जवळ येतात। इकडे बघा, सगळेजण जीवाची वाट बघत असतात। इकडे विक्रम काकांना आणि मानिनी काकूंना तर आनंद झालेला असतो की आज जीवाचा शेवटचा दिवस आहे आणि तो नंदिनीला घेऊन परत येणार आहेत। इकडे बाबा आनंदाने मानिनी काकून म्हणतात की हे इकडे पोह्यात घालायला पेरायला, थोडंच मानिनी काकू म्हणतात की हो आणते मी। आणि इकडे मात्र पार्थ वाट बघत असतो जीवाची, सारखा घड्याळ बघत असतो तो, जीवाची नाही सॉरी काव्याची वाट बघत असतो। आणि बघा, कारण तो घड्याळ बघतो आणि काव्याच्या रूमकडे बघतो। इकडे मानिनी काकू आणि विक्रम काका एकमेकांना सांगतात की हे बघा साहेब, आपले बाबा विचारतात काय रे पार्थ, मान दुखते का तुझी? ते म्हणतात की सारखा असं मागे मान वळून बघतोय म्हणून। पार्थ म्हणतो की नाही ते काही काय। पार्थ म्हणतो की काल रात्र उशिरापर्यंत काव्या अभ्यास करत होत्या, अजून उठल्या असतील नाही असतील, ब्रेकफास्ट राहून जायचा त्यांचा। इकडे विक्रम काका म्हणतात बघितलंस का मानिनी, या देशमुखांना बायकांची किती काळजी आहेत बघ। मानिनी काकू म्हणतात की असायलाच हवी। इकडे मात्र हे ऐकल्यानंतर रम्या आणि वसू आत्यांचा चेहरा पडतो। आणि प्रेक्षकांनो, आपण बघतो की इकडनं काव्या खाली उतरत असते आणि बघा ती तिचे केस तिच्या ओढणीला पुसत असते आणि पार्थचं लक्ष तेवढ्यात काव्याकडे जातं। आणि बघा, पार्थ प्रेक्षकांनो मला तरी वाटतंय की पुन्हा काव्याच्या प्रेमात पडलेला आहे। आणि इकडे ही रम्या पोहे खाता खाता तिचं लक्ष अचानक काव्याकडे जातं आणि प्रेक्षकांनो नंतर तिचं लक्ष जातं पार्थकडे। पार्थ आणि काव्य हे दोघेही एकमेकांकडे बघत असतात, त्यामुळे इकडे रम्याचा जीव वर खाली होत असतो। तिला ते ऍक्सेप्ट करायचंच नसतं की पार्थचं काव्यावर प्रेम आहे ते। आणि प्रेक्षकांनो, इकडे मात्र बाबा आणि मानिनी काकू दोघेही मज्जा घेत असतात आणि ते गुणगुणत असतात। मानिनी काकू म्हणतात की गप बसा, तेवढ्यात काव्या त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग। आणि बाबा आणि मानिनी काकू दोघेही काव्याला म्हणतात की गुड मॉर्निंग। आता बाबा बघा रम्याला कसं म्हणतात, ते म्हणतात ए रम्या, ते म्हणतात काय तू आज तुझ्या जागेवर बसलेली नाहीये। तरी विक्रम काका म्हणतात तरी मी म्हणतोय आज बसवत एवढी बेचैन का आहे। मानिनी काकू म्हणतात की हो ना। आणि प्रेक्षकांनो, असं बेचैन वगैरे काही नाही, यांचा
मेन प्लॅन असा असतो की रम्याला तिथून उठवायचं असतं आणि काव्याला पाच शेजारी बसवायचं असतं. म्हणून विक्रम काका म्हणतात की उठ जा. विक्रम काका म्हणतात की वसुताई अशी बेचैन वाटते. वसू आत्या म्हणतात की ये रम्या माझ्याजवळ येऊन बस. आणि आता रम्या उठून गेला. विक्रम काका म्हणतात की बस. व काव्या म्हणते की हा हा हा. आणि प्रेक्षकांना इकडे आता ही काव्याचे केस पुढे असतात म्हणून ती केस असे मागे टाकते, म्हणजे मागे हे करते. तेवढ्यात तिचे केस फारशा म्हणजे चेहऱ्यावर जातात. तेव्हा तो स्पर्श अनुभवतो आणि त्याला तो स्पर्श देखील हवासा वाटत असतो. या दोघांची जवळीक मात्र रम्याला आणि वसू आत्यांना काही सहन होत नाही. ती रम्या बघा किती चिडते, पण वसू आत्या तिला म्हणतात की तू शांत राहा. प्रेक्षकांनो, पार्थ आणि काव्यामध्ये अबोला जरी असला तरी त्यांचं अबोलाच्या मागचं प्रेम आपल्याला इथं दिसून येत आहेत. खरं तर पार्थच सांगायचं असतं आणि हे सगळं विक्रम काका आणि माणिक काकूंच्या लक्षात देखील येतं. पण आता मुद्दाम विक्रम काका घसा म्हणजे असं करतात जेणेकरून हे दोघं आता ब्रेकफास्ट करतील. काव्या म्हणते की सॉरी गुड मॉर्निंग देशमुख. तेवढ्यात पार्थला कोणाचा तरी फोन येतो आणि प्रेक्षकांनो फोन उचलतो आणि म्हणतो की काय जीवा आला. आता बघा हे जीवा आला हे वाक्य ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. पण इकडे वसू आत्या आणि रम्यांना मात्र शॉकच बसतो की जीवा आला. आणि पार्थ म्हणतो की ठीक आहे. पार्थ म्हणतो की वॉचमन दादांचा फोन आला होता, जीवा आलायत खाली. आणि मानिनी काकू म्हणतात की मी ऑप्शनाचं ताटच नाही तयार केलं. तेवढ्यात काका म्हणतात की जा. प्रेक्षकांना त्यांना एवढा आनंद झाला असतो आणि काव्याला देखील आनंद झालेला असतो. काव्या म्हणते की आई मी आणते. आणि इकडे आता नाश्ता वगैरे सगळं बाजूला ठेवतात. बाबांना खूप आनंद होतो. ते म्हणतात की अरे चला सुना येती घरात, दिवाळी दसरा म्हणजे तोची दिवाळी दसरा. आणि प्रेक्षकांना इकडे ही रम्या म्हणते की आई अगं काय आहे. आणि प्रेक्षकांना तेवढ्यात आपण बघतो की जीवाची एंट्री घरामध्ये झालेली असते. आणि प्रेक्षकांना जीवा असा उद्याच चेहऱ्याने मध्ये आलेला असतो. मानिनी काकू त्याला भेटतात. बाबा म्हणतात की अरे नंदिनी कुठे, नंदिनी येणार होती ना. इकडे पार्थला देखील आनंद झाला असतो, पण तो नंदिनीकडेच बघत असतो की नंदिनी अजून कशी आली नाही. आणि प्रेक्षकांनो इकडे रम्या बघा ती म्हणते की आई ही नंदिनी तर काही दिसतच नाहीये. वसू आत्या म्हणतात की काय माहिती आली की नाही. वसू आत्या म्हणतात की कशी फारशी नाटकं करतायत नाही. वसू आत्या म्हणतात की असं भासवतोय की नंदिनी आलीच नाहीये याच्याबरोबर. आता यांना काय सांगणार की नंदिनी खरंच नाही आलेली आहे जीवाबरोबर. वसू आत्या म्हणतात की नंतर मागणं नंदिनी हळूच येईल. बाबा म्हणतात जीवाला काय रे. पार्थ म्हणतो की जीवा आई बाबा तुला काहीतरी विचारताय, नंदिनी कुठे. आणि जीवा पार्थलाच प्रश्न विचारतो की कोण नंदिनी. आणि प्रेक्षकांना असा उलट प्रश्न विचारल्यानंतर आता सगळेजण गोंधळूनच जातात. इकडे रम्या आणि वसू आत्या पण म्हणतात की हा काय असं बोलतोय की कोण नंदिनी. फक्त एवढंच विचारून हा जीवा मध्ये येऊन बसतो. इकडे काव्या मात्र आरतीचं ताट, औक्षणाचं ताट घेऊन उभीच असते. आणि प्रेक्षकांना आता जीवा असं बोलून मध्ये येऊन बसलेला असतो. पण हे बाकीच्यांच्या काहीच लक्षात येत नाही किंवा त्यांना असं म्हणायचं असतं की हा नंदिनी बरोबर म्हणजे नंदिनीच्या बद्दल असं कसं काय बोलू शकतोयस. म्हणून पार्थ मध्ये येतो आणि त्याला म्हणतो की जीवा असं का बोललास तू. जीवा पार्थला म्हणतो की जाऊ दे, तूही तिच्यासारखा आहे माहितीये मला. आणि बघा असं जीवा असं बोलल्यानंतर मोठ्या भावाला इकडे मात्र रम्या आणि वसू आत्यांना हसायला येतं. पण बाबा म्हणतात की जाऊ दे रे बाळा, काय झालं ते सांग. बाबा म्हणतात का आणि कशासाठी एवढी चिडचिड करतोय. जीवा काहीच बोलत नाही. बाबा विचारतो त्याला काय झालंय. तो म्हणतो काहीच बोलत नाही. बाबा परत विचारतात अरे काय झालंय. पार्थ म्हणतो की जीवा तू इतके दिवस नंदिनीला कन्व्हिन्स करायलाच गेला होता ना. जीवा म्हणतो गेलो होतो ना. पार्थ म्हणतो की मग. जीवा म्हणतोय की काळीच कापून हातावर घेऊन गेलो होतो, गुडघे टेकवले, मान झुकवली, नाक रगडलं, कपडे उतरवावे तसा इको उतरून पायाशी ठेवला. जीवा म्हणतो की तुमच्या मनातल्या रागाला इतकी धार आहे की समोरच्याची हार झालीच पाहिजे हो ना. आणि प्रेक्षकांनो हे जीवा पार्थला देखील आणि नंदिनीला देखील बोलत असतो. पार्थ जीवा म्हणतो की तुम्ही समोरच्यावर नकळत किती वार करताय हे तुमच्याही लक्षात येत नाही. जीवा उठतो आणि पार्थला प्रश्न विचारतो की आम्ही घेतलेले एफर्ट्स तुमच्यापर्यंत का नाही पोचत. आम्ही केलेली एक चूक तुम्हाला दिसते. तो म्हणतो की नंतर आम्ही घेतलेले 99 एफर्ट्स कुठे जातात, कमी पडतात का. मानिनी काकूंना जीवाची हालत कळते. त्या म्हणतात की जीवा
ये ये बस बस. आणि प्रेक्षकांनो मला तरी वाटतंय की इथे जीवा अगदी बरोबर बोलत आहे. मानिनी काकू त्याला विचारतात की जीवा नक्की काय झालंय आम्हाला सांगशील का. मानिनी काकू म्हणतात की मला सांग नंदिनी कशी आहेत. जीवा म्हणतोय की मस्त आहे. मानिनी काकू म्हणतात की मस्त आहे मग तिला का नाही घेऊन आला. जीवा म्हणतो की तिचे नियम, तिची डिग्निटी, तिचे तत्व, तिचा राग या सगळ्यांची कंपनी आहे तिला, माझी गरज नाहीये. जीवा म्हणतोय की आता 21 दिवसांनी हे सिद्ध झालं आहे की आम्ही तुमच्या प्रार्थनेत असतो, काळजीत असतो, बाकी सगळ्यात असतो, फक्त आम्ही तुमच्या होकारात नसतो. आमच्या आठवणीत तुमचं प्रेम ठसा घासून मरेल. जीवा म्हणतोय की पण आम्हाला माफ करायला 4 पावलं पुढे नाही येणार तुमचं प्रेम. जीवा हात जोडून पार्थला म्हणतो की हे असं प्रेम ना तुमचं तुम्हालाच लख लागो. प्रेक्षकांनो जीवाचं तळतळ सगळ्यांना समजते आहे. जीवा असं बोलून तिथनं मात्र निघून जातो. मानिनी काकू विक्रम काकांना खूप वाईट वाटत असतं त्याच्याबद्दल. आणि प्रेक्षकांनो इकडे आता वसू आत्याला आणि रम्याला असं वाटतंय की ते स्वतः जिंकलेले आहेत. बघा किती खुश दिसत आहेत त्या दोघी. प्रेक्षकांनो आता बघा इकडे काव्याला देखील त्याचं म्हणणं पटलेलं असतं. पार्थला वाईट वाटतं की तो जे काही बोलला ते असं बोलायला नको होतं, पण प्रेक्षकांनो जीवाच्या जागी एकदम बरोबर आहे. आणि जीवा त्याच्या रूमकडे येतो तर त्याच्या रूमकडे तो नुसता बघतच असतो. सगळ्या आठवणी नंदिनी आणि जीवाच्या त्या रूममध्ये आहेत प्रेक्षकांनो. त्यामुळे जीवाला खूप वाईट वाटत असतं. तो आता दरवाजा उघडून बघतो आणि प्रेक्षकांनो इकडे पण आपण बघतो की नंदिनी सुद्धा आता तिच्या गॅलरीतनं बाहेर येऊन बघते तर काय जीवा तिथे नसतो. तिला असं वाटलं की जीवा परत येईल मला मिळवण्यासाठी, पण नाही, जीवा आता हरलेला आहे प्रेक्षकांनो. इकडे आता बघा जीवाला नंदिनीला जीवाच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. जीवाने नंदिनीसाठी सॉरी लिहिलं होतं तेही कपड्यांनी. आणि प्रेक्षकांनो इकडे नंदिनीला सुद्धा वाईट वाटत असतं, पण मग ती होकार का देत नाही बाबांच्यासाठी का तिला नकोच आहेत हे. प्रेक्षकांनो आता जीवा रूम मध्ये येतो आणि त्याला सगळीकडे जशी रूम आहे तशीच ती रूम असते. म्हणजे मध्ये तो रोल टाकलेला बेडच्या मध्ये नंदिनीचा फोटो, म्हणजे जसं आहे तसं जेव्हा सोडून गेला होता तशीच त्याची रूम देखील आहे. आणि प्रेक्षकांनो बघा आता जीवाला नंदिनीचा फोटो बघून त्यावर संताप येत असतो. आणि आता इकडे नंदीला सुद्धा त्याच्या आठवणींमध्ये आता रडत असते आणि ती हाताकडे बघते तेव्हा तिने नाव लिहिलं असतं जीवांदिनी. आणि जेव्हा तिला जीवा सांगतो की तुझ्या हातावर तू चेक कर तेव्हा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुलाच मिळतील. प्रेक्षकांनो आता बघा सगळ्या आठवणी जीवाला आठवत असतात. तर इकडे तो रोल बघतो त्या आरशावर स्माइली असं काढलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो आता नंदिनीला ते नाव झाल्यानंतर तिला ते घड्याळ पण दिसतं. आणि प्रेक्षकांनो इकडे आता तो पण खूप परेशान झालेला असतो. त्यामुळे तोही डोक्याला हात लावणार तेव्हाही त्याला ती ट्विन्स वॉच दिसते. बघा दोघांचंही लक्ष एकाच वेळेस त्या ट्विन्स वॉचवर जातं. आणि इकडे आता पार्थ काव्याला म्हणतो की नंदिनीने एक गैरसमज करून घ्यायला नको होता. मग काव्या म्हणते की अच्छा नाही, गैरसमज फक्त काय नंदिनी ताईनेच करून घेतला आहे. आणि बघा याचं उत्तर पार्थ जवळ नसतं. पार्थ काव्याला म्हणतो की आपण फोन करू नंदिनी यांना. काव्या त्याला म्हणते की करा मग. पार्थ म्हणतो की आपण दोघे करूया, आपण एकत्र असल्या की त्या कन्व्हिन्स होतील. काव्या त्याला आता उलट प्रश्न करते. त्याला म्हणते की का आपण एकत्र असल्यावर मॅजिक होतो यावर विश्वास बसला आहेत का तुमचा. आणि पार्थ आता त्यावर काहीच बोलत नाही. तिला फक्त म्हणतो की आपण नंदिनीला फोन करूया चला पटकन. आणि बघा आता पार्थ आणि काव्या दोघंही रूम मध्ये जातात. पण काव्या बघा रूमच्या बाहेरच उभी राहते आणि पार्थ रूम मध्ये निघून जातो. आणि काव्याच्या लक्षात येतं त्यामुळे ती तिथेच उभी राहते. आणि पार्थच्याही लक्षात येतं की काव्या रूम मध्ये आलेल्या नाहीयेत म्हणून तो मागे वळून बघतो. काव्या तिथेच उभी राहते. पार्थ तिला म्हणतो की या ना आत. इकडे जेव्हा काव्याला आठवतं की ती घरी आल्यानंतर पार्थला म्हणाली होती की हवं तर मी तुमच्या रूम मध्ये नाही राहणार, काहीच हरकत नाही, गेस्ट रूम मध्ये राहील. आणि इकडे बघा जीवाना त्याच विचारांमध्ये गुंफलेला असतो. तो त्याला आठवतं की बाबा त्याला काय म्हणाले होते. तिला धनंजय काका म्हणतात की तू 21 दिवसांचं व्रत जिंकण्यासाठी नंदिनीला दारू पाजलीस ना. ते म्हणतात की स्वतःचा अहंकार जिंकवण्यासाठी तू ह्या थराला गेलास. आणि बघा प्रेक्षकांनो हे जीवाने केलेलंच नसतं, पण तरीही त्याच्यावर असे आरोप लावले गेलेले असल्यामुळे तो खूप जास्त चिडतो, संतापतो. कमीत कमी त्याचं म्हणणं असं होतं की नंदिनी तरी यावर विश्वास ठेवायला हवा होता, पण विश्वासच उरला नाही तर
तो तरी काय करणार. आणि जोरात तिथं खुर्ची असते आणि ती खुर्ची जोरात त्या ड्रेसिंग टेबलवर ढकलतो. ढकलल्यानंतर सगळं अस्ताव्यस्त सामान इकडे तिकडे होतं. आणि ते चाक बघा, जे चाक आपण आशाताईंनी तिथे ठेवलेलं असतं ते चाक घरंगळत जीवाच्या पायाजवळ येतं. प्रेक्षकांनो बघा, आता तरी याचा शोध तर लागलाच पाहिजे, हो की नाही. की ते फोटो त्या पेनड्राईव्हमध्ये आलेच कसे. हा चाक आहे त्या फोटोंचं सबूत. आणि जेव्हा ते चाक हातात घेतो तेव्हा त्याला कळतं की फार्म हाऊसवर हे चाक घरंगळत त्याच्या हातात आलेलं होतं. जीवा म्हणतो की कदाचित मांजरीमुळे हे चाक खाली घरंगळत आले असे. आणि तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो फोन उचलतो तो गुड्डूचा फोन असतो. त्यामुळे ते चाक तो त्या ड्रॉवर मध्ये ठेवून देतो आणि तो फोन उचलतो. जीवा फोन उचलतो आणि म्हणतो की हा गुड्डू. तिकडनं गुड्डू म्हणतो की हा जीवा भैया. तो म्हणतोय की अरे ही का बात हो गई, तुम्ही तुमच्या गुड्डूला सोडून गेले आणि ठीक से बाय भी नाही किये. जीवा म्हणतो की सॉरी रे, निघताना तुला बाय नाही करता आलं. जीवा म्हणतोय की अरे मी जरा वेगळ्याच झोन मध्ये होतो. गुड्डू म्हणतो की नाही अरे. तो म्हणतो की तुम्ही मला बाय नाही केलं त्याचं वाईट नाही वाटत आहे मला. तो म्हणतोय की नाही जीवा भैया, तुम्ही नंदिना भाऊजींना सोडून गेले त्यासाठी जिगर टूट रहा है मेरा. गुड्डू म्हणतो की तुम्ही परत या जीवा भैया. गुड्डू म्हणतोय की इस बार ना मी तुमच्यासाठी टेंट बांधेल. जीवा म्हणतोय की अरे टेंट काय, तू माझ्यासाठी महल जरी बांधलास तरीही तिथे राहणाऱ्या मुलीला माझ्यावर विश्वासच नाही. अरे तीच म्हणती की नात्यात प्रेम जरी कमी असलं तरीही चालेल, पण विश्वास 100% हवा. प्रेक्षकांनो आता बघा, इकडे जीवा गुड्डूचं बोलणं चालू असतं आणि इकडे पार्थने सुद्धा नंदिनीला फोन लावलेला असतो. पण बघा, काव्या रूम मध्ये गेलेलीच नाही, ती खिडकीत उभी आहे आणि फोन स्पीकरवर आहेत. पार्थ तिला म्हणतो की नंदिनी, तुमचा खरंच जीवावर विश्वास नाही. तर नंदिनी बघा म्हणते की जीवा पोहोचलेत ना वेळेवर घरी. काव्या लगेच ओर भस्कन बोलते की तुला काय फरक पडतो ग ताई, तो आला काय नाही आला काय. नंदिनी म्हणते की काव्या प्लीज तू काहीही बोलू नकोस. काव्या म्हणते की मी काहीही बोलत नाहीये ताई. काव्या म्हणते की पण आज एक गोष्ट कळली मला, तुम्हाला काळजी करता येते, अंतर राखून प्रेम देखील करता येतं. स्वतःवर आणि समोरच्यावरही ताबा ठेवता येतो, पण विश्वास ठेवता येत नाही. काव्या नंदिनीला तर बोलते आणि पार्थलाही बोलते. ती म्हणते की हो ना पार्थ. पार्थ म्हणतो की नंदिनी, खरंच तुम्हाला असं वाटतं की जीवाने तुम्हाला दारू पाजून बोलतं केलं. नंदिनी म्हणते की जीवा स्वतः मला म्हणालेत की नंदिनी तू मान्य कर, मी जिंकलो आहे. आणि नंदिनी म्हणते की बाबा पण मला म्हणाले की त्याने तो जिंकावं म्हणून माझ्या मनात काय ते माझ्या ओठावर आलं नसतं कदाचित, म्हणून त्यांनी असं दारू वगैरे. जीवा म्हणतो की गुड्डूला दारू पिलेल्या माणसाची थोड्या वेळाने का होईना नशा उतरते. जीवा म्हणतो की पण अविश्वासाची धुंदी चढलेला माणूस त्याच नशेत राहतो. जीवा म्हणतोय की अरे आता मला कोणाचीही नशा उतरवायची नाही. जीवा म्हणतोय की उलट मी शुद्धीवर आलोय, मला जाग आली. जीवा म्हणतोय की उलट मला कळून चुकलं आहे की जे होणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही. गुड्डू म्हणतो की जीवा भैया ये का बोल रहे हो आप. गुड्डू म्हणतोय की का होणार आहे. जीवा म्हणतो की हेच की आमच्या डिवोर्सचा आता 6वा महिना आहे. जीवा म्हणतोय की हा महिना संपला की सगळं संपलं. गुड्डूला वाईट वाटतं. तो म्हणतो की हे माता राणी, जीवा भैया अरे ही का बोलत आहे तुम्ही. तुम्हाला माहिती का ही जी पब्लिक आहेत ना, ही सगळी पब्लिक तुम्हाला लव्ह गुरु मानते. तुमच्या आणि नंदिनी भाऊजीच्या एक होण्याकडे आमची सगळ्यांची नजर लावून बसलेलो आहे जीवा भैया. गुड्डू म्हणतो की जीवा भैया तुम्ही हार नका मानू. गुड्डू म्हणतो की पिंकी कशम तुम्ही हार नका मानू जीवा भैया. जीवा म्हणतोय की काळजी घे, तुला मिस करेल मी. जीवा गुड्डूला म्हणतो की 21 दिवस नंदिनी नाही तर तू मला साथ दिलीस. जीवा म्हणतो की देव करो तुझं आणि पिंकीचं भांडण लवकरच मिटो. आता जीवा फोन ठेवून देतो. तो म्हणतो की गुड बाय, पण गुड्डूला बोलायचं असतं. तो म्हणतो की जीवा भैया एक मिनिट, पण जीवा गुड्डूचं बोलणं ऐकत नाही आणि फोन ठेवून देतो. इकडे नंदिनी म्हणते की जाऊ द्या, आपण नको या सगळ्या विषयावर बोलायला. आता नंदिनी पार्थला म्हणते की पार्थ जीवा तिथे आहेत म्हणून तुम्ही प्लीज आता त्यांची काळजी घ्या, त्यांना जे काही आवडतं ते खायला घाला, त्यांच्या सोबत राहा. प्रेक्षकांनो हे काय काव्याला पटलेलं नसतं. जीवा म्हणतो ते बरोबर आहे, दूरवरचं प्रेम अंतर ठेवून राखलेलं, त्यामुळे आता काव्या फोन जोरात ठेवून देते. आणि इकडे नंदिनी म्हणते की हॅलो. पार्थ काव्यावर चिडतो आणि म्हणतो की काव्या त्या बोलत होत्या. काव्या म्हणते की आता
ताईचं बोलणं डोक्यात जायला लागलं आहेत माझ्या. काव्या म्हणते की नको झालंय आता ते उगाच काळजीचं कुंपण नको झालंय आता. ती म्हणते की एकदाच काय निर्णय घ्या आणि तुकडे पाडा ना या नात्याचा. काव्या सुद्धा चिडते आणि म्हणते की रोजचं मरण नकोसं वाटायला लागलंय आता. काव्या म्हणते की आता एकदाच काय ते मरण येऊ दे. पार्थ म्हणतोय की काव्या काय, पण काव्या त्याचा फोन त्याच्या हातात टेकवते आणि तिथून चिडून निघून जाते. प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघा पुढील भागामध्ये दाखवलंय की काव्या जीवाला हात लावून म्हणते की शांत हो रे जीवा. काव्या त्याला म्हणते की जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच. ती म्हणते की विश्वास ठेव जीवा, कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सनेच आपल्याला शिकवलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, यांचं बोलणं पार्थ तिकडे उभा राहून म्हणजे त्याच्या रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत असतो. आणि पार्थ आणि नंदिनी सुद्धा भेटलेले असतात. पार्थ म्हणतो की ते प्रेमात पडले आणि फेब्रुवारीत आपल्या नात्यांची दिवाळी लखलखली. पार्थ तिला म्हणतोय की आपण सुद्धा आता मनाच्या अंधारातून बाहेर येऊयात. आणि प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. तुम्हाला मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.